एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मुंबईमध्ये ठाकरे बंधूंना धक्का बसण्याची शक्यता, तर युतीला 107 ते 151 जागा मिळण्याचं पोल ऑफ पोलचं भाकीत. अनेक वर्ष रखडलेल्या मुंबईसह राज्यभरातील 29 महापालिकांसाठी मतदान पूर्ण. फडणवीस, अजित पवार, शिंदेंसह ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा पणाला. आता प्रतीक्षा उद्याच्या निकालाची. राज्यात मुंबईसह ठिकठिकाणी मतदानाची शाई पुसली जात असल्याचा आरोप. ठाकरे बंधूंसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार पक्षाचाही शाईवर आक्षेप, तर सत्ताधाऱ्यांकडून आरोपांची खिल्ली. मतदानादिवशीची गोंधळाची परंपरा यंदाही कायम. मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह ठिकठिकाणी राडे. संभाजीनगरमध्ये मतदानाची वेळ संपल्यामुळे हमरीतुमरी, तर पुण्यामध्ये पैसे वाटल्याच्या आरोपावरून हाणामारी. राज्यभरात ठिकठिकाणी बोगस मतदान झाल्याचा आरोप. मुंबईमध्ये गोरेगाव, बोरिवली, चेंबूर, भांडूपमध्ये बोगस मतदानाचा प्रकार झाल्याचा दावा. राजकीय नेत्यांनीही बजावला लोकशाहीचा अधिकार. फडणवीस, शिंदे, ठाकरे बंधूंसह प्रमुख नेत्यांचं मतदान. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण कमळ चिन्ह लावून मतदानाला, विरोधकांकडून टीका. गुलजार, उषा मंगेशकर, सचिन, सलमान, शाहरुखसह सेलिब्रिटी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी. तर मराठी कलाकार प्रशांत दामले, सुबोध भावे, आदेश बांदेकर, प्राजक्ता माळीच्या बोटालाही शाई. पुण्यासह जळगाव, सोलापूर, वसई, नांदेड, धुळे आणि पिंपरीमध्ये ईव्हीएम बंद पडलेल्या ठिकाणी मतदारांना फटका. तर 10 वर्षामध्ये एकही नवं ईव्हीएम आलं नसल्याची आयोगाची माहिती. छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्याच 2 शिलेदारांमध्ये जुंपली. निवडणूक झाल्यावर अंबादास दानवेंविरोधात पत्रकार परिषद घेणार, चंद्रकांत खैरेंचा एल्गार. रशीद मामूंच्या उमेदवारीवरूनही संताप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.